हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व. मी अश्विनी तुमचं माझ्या आशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर पहा, इथं आपण बोटनेक ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं प्लस त्याला फोरटक्सचं ब्लाऊज आपण स्टिच करणार आहे. ते कसं स्टिचिंग करायचं, कशी मापं टाकायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पहा, इथं सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची 12 इंच आहे. त्यामध्ये मी 1 इंच ॲड केलेलं आहे. शिलाई मार्जिन 13 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा, त्यानंतर आपण आता शोल्डरचं जे माप आहे ते टाकून घ्यायचं आहे. 32 साईजसाठी मी इथं 6.5 इंचाचं शोल्डर टाकून घेतलेलं आहे. तुमचे जेवढं शोल्डर असेल त्याचा हाफ जेवढा होईल तेवढं तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. मी 6.5 इंचावरती शोल्डर टाकलेले आहेत. आणि आपण आता आर्महोलचं मार्किंग करून घेऊया. तर बघा, इथं मी आर्महोलसुद्धा 6.5 इंचावरतीच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे बॉक्स आहेत, पॉईंट्स आहेत, ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि एक आपण इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप टिप्स आहेत, खूप युजफुल टिप्स आहेत, त्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत म्हणून. तर बघा, त्यानंतर आपण इथं छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. जेवढी तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, इथं 32चा चौथा 8 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतले. त्यानंतर कमरेचं माप आपण टाकून घ्यायचं आहे. कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन 2 असं 10.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा, 29 इंचाची माझी या ब्लाऊजची छाती आहे. त्याचा चौथा भाग 7.5 प्लस 1 इंच टक्स प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं 10.5 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. जेवढं तुमचं माप असेल त्या हिशोबानं तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. चौथा भाग प्लस टक्ससाठी 1 इंच करायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर हे आपण जे पॉईंट्स काढलेले आहेत ते आपण जॉईन करून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने. बघा, इथं मी 10 इंचावरती छातीचं माप टाकलं होतं आणि मार्किंग करताना नंतर 10.5 इंचावरती केलेलं आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, कारण नंतर हे आपलं सगळं फिटिंगमध्ये जाणार आहे. जेवढं आपल्याला फिटिंग हवं आहे तेवढंच आपण टाकून घेणार आहे, फिटिंग करून घेणार आहे त्यामुळं. तर इथं त्यानंतर आपण इथं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं गळा रुंदी बघा, मी 32 साईजसाठी 3.5 इंचाची गळा रुंदी मी इथं मार्किंग करून घेतलेली आहे. 3.5 इंच गळा रुंदी केल्यानंतर इथं पहा, 3 इंचाचा आपलं शोल्डर राहते. त्यामध्ये अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आणि 2.5 इंचाचा शोल्डर इथं आपल्याला रेडी होणार आहे. बघा, अशा पद्धतीनं. त्यानंतर इथं आपण गळ्याची उंची वगैरे आहे ते सर्व मापं टाकून घ्यायचे आहेत. त्याआधी आपल्याला इथं टक्सचं माप कसं टाकायचं तुम्हाला दाखवते. सेंटरपासून मी तुम्हाला 4.5 इंचावरती मी टक्सचं माप टाकून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला 4 इंचावरती इथं टक्सचं माप टाकून घेतलेलं आहे. हे आपण बॅक पार्टचं कटिंग कसं करायचं, मार्किंग कसं करायचं हे पाहतोय. काळजीपूर्वक बघून घ्या. अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच त्या साईडला असा 1 इंचाचा हा टक्स आपला असणार आहे. बघा, त्यानंतर इथं आपण आता टक्सचं माप झालं. आता आपण इथं गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर 3.5 इंचावरती इथं आपण गळ्याची रुंदी टाकून घेतलेली आहे. तशीच खालच्या साईडला सुद्धा मार्क करायचं आणि जेवढी आपली गळाची उंची असेल तेवढी टाकून घ्यायची आहे. मी इथं 3 इंच टाकून घेते आहे. बघा, तुम्हाला जेवढी 3, 3.5 जेवढी हवी तेवढी तुम्ही टाकून घेऊ शकता. आता आपण इथं बॉक्स तयार करून घेऊया. तुम्ही कोणत्याही साईजमध्ये आणि कोणत्याही शेपचा तुम्ही इथं बोटनेक रेडी करू शकता. खूप सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. त्यानंतर वरून खालच्या साईडला मी इथं 9.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा, तुम्हाला जर 9.5, 10 केवढं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीनं. आणि हा सुद्धा बॉक्स आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. 3.5 इंच इथं मी गळा रुंदी जेवढी वर घेतलेली तेवढीच खाली पण घेतली. आणि बघा, इथं अशा पद्धतीनं मी इथं बॉक्स रेडी करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला जो आपल्याला शेप हवा तो इथं काढून घ्यायचा आहे. मी वरच्या साईडला राऊंड नेकच घेतला आहे. बघा, वरच्या साईडला शक्यतो राऊंडच घ्यायचा आणि खालच्या साईडला तुम्हाला जो कोणता हवा तो तुम्ही इथं काढून घ्यायचा आहे. तर बघा, मी अशा पद्धतीनं कस्टमरची डिमांड होती त्या पद्धतीनं मी इथं शेप देऊन घेणार आहे. तुम्हाला जो हवा तो तुम्ही इथं शेप देऊन घ्यायचा आहे.
तर पहा इथं आपला शेप देऊन झालेला आहे. तर बघा इथं जो बाहेरचा आवाज येतोय तो प्लीज तुम्ही इग्नोर करा. लहान मुलं असल्यामुळं एवढं चालतं, इग्नोर करा तो आवाज. बघा त्यानंतर इथं मी शेप देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही शेप देऊन घेऊ शकता. तर बघा तुम्हाला सांगण्यासाठी मी समजलं नसेल तर अजून एकदा तुम्हाला मी रिपीट करते. इथं मी गळा रुंदी शोल्डर जो आहे तो 6.5 इंच घेतलेला आहे. जेवढा तुमचा असेल तेवढा तुम्ही इथं घ्यायचा आहे. आणि इथं मी म्हणजे तुमचं जेवढं शोल्डर असेल त्याचा हाफ जेवढा येईल तेवढा तुम्ही इथं शोल्डरचं माप म्हणून इथं तुम्हाला टाकून घ्यावं लागेल. तुमचा 14चा असेल तर तुम्ही इथं 7 इंच टाकू शकता. आणि त्यानंतर जेवढं आपलं इथं वरच्या साईडला शोल्डरचं माप टाकलं आहे तेवढंच आपल्याला इथं आर्म होलचं मापसुद्धा टाकून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही 7 टाकलं तर 7 टाका, तुम्ही 6.5 टाकलं 6.5 टाका. त्यानंतर इथं आपल्याला आर्म होलची मार्किंग करून घ्यायची राहिली ती करून घेऊयात. 1 इंच आणि 1.5 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतले आणि हे आपल्याला शेप देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इथं मी चेस्टचं माप आहे ते 10.5 इंचावरती टाकून घेतलेलं आहे. जेवढी तुमची छाती असेल त्याचा 4था भाग करून त्यामध्ये 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन म्हणून टाकू शकता. आणि चेस्टमध्ये झाल्यानंतर इथं आपल्याला कमरेचं माप घेतानाही जेवढी तुमची कमर असेल त्याचा 4था भाग प्लस 1 इंच तुम्ही पकडायचाच आहे जो आपण टक्स टाकणार आहे त्यासाठी. आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन इथं करून घ्यायचं आहे. आणि बघा जे मी अशा तिरक्या रेषा लावून घेतलेल्या आहेत ते आपली शिलाई मार्जिन असणार आहे. तेवढं आपलं शिलाईमध्ये सगळं जाणार आहे फिटिंगमध्ये. त्यानंतर इथं 4.5 आणि 4 इंचावरती असं मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथं गळा रुंदी 3.5 इंचावरती मी घेतलेली आहे. तुम्ही 3 किंवा 3.5 4 जेवढं तुमचं चेस्टचं माप आहे त्याच्यावरती डिपेंड तुम्ही इथं घेऊ शकता. इथं बघा 3 इंचावरती मी त्याची उंची घेतलेली आहे आणि असा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. आणि तिथून खाली 6.5 इंचावरती मी दुसरा एक मार्किंग करून घेऊन असा बॉक्स रेडी केला आहे. आणि अशा पद्धतीने हा शेप मी इथं सुद्धा देऊन घेतलेला आहे. तुम्ही इथं कोणता तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊन घेऊ शकता. ड्रॉप नेक किंवा कोणताही तुम्ही इथं जो तुम्हाला हवा तो तुम्ही देऊन घ्यायचा आहे. तर पहा अशा पद्धतीनं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आशा करते तुम्हाला हे सर्व समजलं असावं. तर इथं आपल्याला शेप देऊन घ्यायचा राहिले तो आपण इथं देऊन घ्यायचा आहे. तुम्ही फ्री हँडने सुद्धा देऊ शकता किंवा तो कर्व भेटतो त्या कर्वच्या साह्यानं सुद्धा तुम्ही देऊन घेऊ शकता. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही कर्वचा यूज डेफिनेटली करा. किंवा जरी असं केलं तरीसुद्धा चांगलंच आहे. कारण असं हातानं देऊनसुद्धा तुम्ही इथं प्रॅक्टिसमध्ये राहाल तर तुम्हाला त्या कर्वची सुद्धा गरज पडणार नाही. तर बघा इथं मी शेप देऊन घेतलेला आहे. आता याचा आपण इथं कटिंग करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटतोय ते मला सांगा कमेंट्समध्ये नक्की. इथं बघा मी कटिंग करून घेतली कटिंग करून घेते आता. तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही इथं काढून घेऊ शकताय. आणि इथं आपल्याला इथं आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा कटिंग करून घेते. तर बघा एवढी सगळी मापं मी टाकली. पण तुम्हाला हे सांगायचं विसरलं की कोणतीही तुम्ही कटिंग करत असताना किंवा मापं टाकत असताना जी आपली पिसाची किंवा अस्तरची जी जॉईंट बाजू असते ती आपल्या साईडला करून घ्यायची असते. आणि जी खुली साईड असते ती आपल्या समोरच्या साईडला इथं करून घ्यायची असते. बघा इथं आपण आता कटिंग करून घेतलेलं आहे. आता याच्याच मापानं आपल्याला फ्रंट पार्टचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी जो पीस आहे त्याच्यावरतीच हा आपला बॅक पार्ट ठेवून घेणार आहे. आणि इथं मी फ्रंट पार्टचं सुद्धा इथं कटिंग करून घेणार आहे. तुम्ही बघून घ्या. तर व्यवस्थित एकदम आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आणि बॅक पार्ट कटिंग करून झाल्यानंतर जेव्हा आपण फ्रंट पार्ट कटिंग करत असतो तेव्हा एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. नेहमी आपला जो बॅक पार्ट असतो तो नेहमी आपल्या फ्रंट पार्टपेक्षा 1 इंचानं कमी घ्यायचा असतो. असं म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता जेवढा आपला बॅक पार्ट असतो त्याच्यापेक्षा 1 इंचानं एक्स्ट्रा आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा असतो. बॅक पार्ट आपला 13चा होता प्लस 1 इंच तर 14चा इथं आपण मी मार्किंग करून घेतलेलं आहे फ्रंट पार्टसाठी. कारण फ्रंट पार्टमध्ये आपल्याला टक्स वगैरे देऊन घ्यायचे असतात. सो इथं आपल्याला 1 इंच बॅक पार्टपेक्षा नेहमी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ही गोष्ट तुम्ही न विसरता लक्षात घ्यायची आहे. तर बघा इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि फ्रंट पार्टचं आपण इथं आता जसा बॅक पार्ट आहे त्यावरूनच आपल्याला फ्रंट पार्टचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी वरच्या साईडनं सुद्धा इथं मार्किंग करून घेते.
इथं बघा आर्महोलचं बॅक पार्टवरूनच मी इथं मार्किंग करून घेते. जर तुम्हाला यामध्ये जर काही शंका वाटल्या तर मला कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा मी नक्की आणि मनापासून प्रयत्न करणार आहे. नंतर तुम्हाला फ्रंट पार्टचं सुद्धा कसं मार्किंग करायचं हे सुद्धा मी आता पुढे जाऊन सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण खूप आणि युजफुल टिप्स मी यामध्ये शेअर केलेल्या आहेत आणि उपयोगी आहेत. जर तुम्ही बिगिनर्स वगैरे असाल तर खूप डिटेल्समध्ये, एवढं डिटेल्समध्ये कोणीही सांगून देत नाही, तेवढं डिटेल्समध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही शंका वाटली तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर किंवा शंकांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर बघा इथं मी बॅक पार्ट ठेवून इथं फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला आता बाकीची जी मार्किंग आहेत ते इथं टाकून घ्यायची आहेत. तर बघा इथं आपण सगळ्यात आधी आता इथं जे आपलं गळ्याची रुंदी असते ते माप टाकून घ्यायचं आहे. जेवढं आपण बॅक पार्टला टाकलं होतं तेवढं इथं फ्रंट पार्टला सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. 3.5 इंचावरती आपण बॅक पार्टचं टाकलं होतं, तर फ्रंट पार्टचं सुद्धा आपण 3.5 इंचावरतीच इथं मार्किंग करून घेणार आहे. त्यानंतर जो 3 इंच राहतोय त्यामध्ये आपला अर्धा इंच जो आहे तो आपला शोल्डरमध्ये जाणार आहे स्टिचिंगमध्ये, आणि 2.5 इंचाचा शोल्डर इथं सुद्धा आपला रेडी होणार आहे. तर बघा इथं मी जेवढी आपली गळा उंची असेल त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही 5चा असेल तर 5.5चं मार्किंग करा, 5.5चा असेल तर 6चं मार्किंग करा, 6चा असेल तर 6.5चं सुद्धा इथं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. जेवढा तुमचा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच शिलाईसाठी शोल्डरमध्ये, आणि तेवढं तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे सर्व पॉईंट्स जोडून आपल्याला इथं एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. बघा मी इथं, तर बघा इथं तुम्हाला जो हवा तो शेप इथं तुम्ही देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथं त्याआधी आपल्याला इथं जी आपली योगपट्टी आहे त्याचं मार्किंग करायचं आहे. जी आपली फिटिंगची साईड आहे त्या साईडला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि समोरच्या साईडला मी इथं 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. खालच्या साईडला बघा इथं मी 3 इंचावरती घेते, जेणेकरून मी इथं 3.5 इंचाचं जे मार्किंग आहे ते मी शेप देण्यासाठी यूज करणार आहे. तर बघा इथं आपण अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. फ्री हँडने तिथं मी योगपट्टीला शेप देऊन घेणार आहे. बघून घ्या तुम्ही मी कशा पद्धतीने इथे ड्रॉ करते सर्व गोष्टी. आणि तिथून आपल्याला इथं 3.5 इंचाचं जे मी मार्किंग केलं होतं तिथं मी इथं क्रॉस पट्टीला शेप देऊन घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने इथं क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी तुम्ही जे काही बोलत असाल ते तुम्ही इथं ड्रॉ करू शकता. त्यानंतर पहा इथं आपण टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर बघा इथं मी या दोन्हीचा सेंटर जेवढा आहे 2 इंच तेवढ्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. क्रॉसपट्टीच्या साईडला मी इथं 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि वरच्या साईडला इथं मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा हे जरा जवळजवळ होत आहेत, कारण या ब्लाऊजची उंची ऑलरेडी त्या कस्टमरची जी उंची आहे ती कमी असल्यामुळे इथं ब्लाऊजची उंची कमी आलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्व जे मार्किंग आहे ते तुम्हाला अगदी जवळजवळ दिसणार आहेत. तर बघा इथं 2.5 इंचाचा घेतलेला आहे आणि खालच्या साईडला फिटिंगच्या साईडला 2 इंचावरती घेऊन मी तिथून पुढे इथं मी 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. फिटिंगचा जो टक्स आहे तो 5 इंचावरती मी इथं देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला आर्महोलच्या साईडला सुद्धा एक टक्स द्यायचा असतो. तर इथं आर्महोलचं फ्रंट आर्महोलचं जे मार्किंग आहे, जो कर्व आहे तो इथं काढून घ्यायचा आहे आपल्याला. इथं 1 इंचावरती जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 1 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेऊन इथं कर्व देऊन घेणार आहे. जो आपला पहिला होता तो बॅक पार्टचा होता, जसा आपण बॅक पार्ट ठेवला होता तसंच मी इथं कर्व देऊन घेतला होता आणि फ्रंट पार्टचा अशा पद्धतीने 1 इंचावरती इथं आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे. तर पहा इथं आता आपल्याला 3.5 इंचावरती जेवढं जो तुमचा आर्महोल आहे त्याच्या सेंटरमधून 3.5 इंचावरती मार्किंग करून इथं आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे किंवा हे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बघा इथं मी 1/2 इंच कमी घेते, कारण इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला राऊंड आला पाहिजे. राऊंडमध्ये आले पाहिजेत आपले सर्व टक्स आहेत, म्हणजे पप अगदी सुरेख येतो. आणि इथं गळ्याला मी मार्किंग जे आहे
की जो तुमचा गळा आहे फ्रंटचा तो तुम्हाला हवा तो तसा देऊन घ्यायचा आहे. मी इथं राऊंडमध्येच गळा करणार आहे, पुढचा जो गळा आहे तो. आणि अशा पद्धतीने इथं आपलं सर्व मार्किंग झालेली आहेत. आता हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा फ्रंट पार्टमध्ये सुद्धा जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं किंवा तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही किंवा काय वाटलं तुम्हाला, तर मला कमेंट्समध्ये सांगा. याचं सुद्धा मी तुम्हाला निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर पहा, इथं आपलं कटिंग करून झालेलं आहे. इथं आता आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा वेगळी करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. कसे टक्स द्यायचे आहेत, ते किती अंतरावरती द्यायचे आहेत ते सुद्धा मी अगदी परफेक्ट पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि इथं गळ्याचं सुद्धा आपल्याला कटिंग डायरेक्टली करून घ्यायचं आहे. तुम्ही नंतर करणार असाल तर नंतर केलं ना तरीसुद्धा चालतं, पण मी इथं आत्ताच करून घेत आहे गळ्याचं कटिंगसुद्धा. तर बघा, इथं आपलं कटिंग करून झालेलं आहे फ्रंट पार्टचं सुद्धा. हा आपला फ्रंट पार्ट आणि त्याच्या खाली हा आपला बॅक पार्ट आहे. आणि इथं खाली आपल्याला योगपट्टीसुद्धा इथं आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आणि माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.